नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरत्या तर या पोलीस भरत्यांमध्ये म्हणजे सर्वच घटकांमध्ये जेही उमेदवार वेटिंगवर आहेत तर त्या उमेदवारांनी तयारच राहायचं आहे, कारण दररोजच कोणत्या ना कोणत्या घटकाची जे वेटिंग लिस्ट आहे ते वेटिंग लिस्ट उघडतच आहे. नुकतंच सोलापूर या ठिकाणचा जो गट क्रमांक 10 आहे, SRPF गट क्रमांक 10, तर या SRPF गट क्रमांक 10 याची नुकतीच वेटिंग उघडलेली आहे. म्हणजे प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत तर ते उमेदवार त्या ठिकाणी ते जे घटक प्रमुख आहेत त्यांच्या नावे अर्ज करत आहेत. ते अर्ज म्हटलं म्हणजे असे की आमची जे या तुमच्या घटकामध्ये निवड झालेली आहे तर ही जी निवड आहे ही रद्द करण्यात यावी, अशा संदर्भामध्ये अशा विषयामध्ये त्या ठिकाणी अर्ज करून ते आपली निवड रद्द करून घेत आहेत. आता हे आपली निवड रद्द करून घेत आहे म्हणजे काय, याचं कारण काय? ते कारण म्हटलं म्हणजे असं की त्यांची कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या घटकामध्ये निवड झालेली आहे, म्हणून त्या ठिकाणी ते विद्यार्थी उमेदवार अर्ज करत आहेत की आमची जे तुमच्या घटकामध्ये निवड झालेली आहे ती रद्द करून घेण्यात यावी, रद्द करून घेण्याबाबत अशा प्रकारचे अर्ज करत आहेत. मग आता SRPF घटक असेल किंवा तुमचं कारागृह घटक असेल किंवा तुमचं चालक पोलीस घटक असेल, आता बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सविस्तर अशी चर्चा केलेली आहे की शक्यतो जे उमेदवार असतात हे महाराष्ट्र पोलीस या घटकाला त्या ठिकाणी अग्रक्रम देत असतात, प्राधान्य देत असतात. तर आता नुकताच आपला जो मुंबई CP घटक आहे या CP घटकाचा अंतिम निकाल लागलेला आहे. आता बऱ्याच मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी झालेले आहे. आता आज जी आपली 15 तारीख आहे, 15 तारीख त्या ठिकाणी ज्या मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे त्या मुलांना आता CP या घटकाने एक असा 3 ते 4 पानांचा चार्ट दिलेला होता. तर तो चार्ट प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्यानंतर त्यांनी तो घरी आणायचा आणि त्याच्यावर जे काही सविस्तर माहिती आहे ते माहिती भरून द्यायची. आणि जोही कोणी राजपत्रित अधिकारी असेल त्या राजपत्रित अधिकाऱ्याची सही त्या ठिकाणी त्या फॉर्मवरती त्यांनी मागितलेली आहे. आणि तुमची पूर्ण डिटेल, आता डिटेल म्हणजे काय काय तर त्यामध्ये 10वी, तुमची जी 10वी आहे ते कोणत्या वर्षी झाली, 10वीची लास्ट जे डेट आहे ते किती होती, म्हणजे केव्हा तुम्ही कोणत्या वर्षी कोणत्या तारखेपर्यंत 10वीमध्ये होतात, तसंच 12वीचंही कोणत्या वर्षी कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही 12वीला होतात आणि शेवटी कोटपर्यंत होतात, असं म्हणजे अशी बरीच तिथं माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे. तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं असेल त्या पोस्ट ऑफिस संदर्भामध्ये माहिती, तालुका, जिल्हा, अशी त्याच्यामध्ये बरीच माहिती आहे. तर हा जो फॉर्म आहे हा 15 तारखेपर्यंत सर्व जे निवड झालेले उमेदवार आहे त्या निवड झालेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी भरून द्यायची आहे. तर आपला जो मूळ मुद्दा आहे की जे वेटिंग लिस्ट आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये वेटिंग लिस्ट हे उघडत आहे, म्हणून जेही विद्यार्थी वेटिंगला आहे त्यांनी घाबरून न जाता अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सामोरे जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 100% तुमची निवड हे होणारच आहे. म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण वेटिंग लिस्ट जे आहे त्या बऱ्याच प्रमाणामध्ये खुलत आहेत या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद,
जय महाराष्ट्र.